नमस्कार मंडळी. जो न खाई भोगी तो सदा रोगी, असं आपण मोठ्या माणसांकडून आजीकडून नेहमीच ऐकत असतो. इंग्रजी सालानुसार जानेवारी महिन्यातील हा सर्वात पहिला सण येतो संक्रांत, आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते भोगी. या दिवसात हिवाळ्याचे दिवस चालू असतात आणि आपला शेतकरी राजा जो असतो त्याच्या शेतातील पिकास बहार आलेला असतो, म्हणजेच ते काढणीसाठी तयार होत असतात. त्यामुळे शेतकरी राजा देखील सुखावलेला असतो आणि जर शेतकरी जगेल तरच हे जग जगेल, हे आपण असं म्हणत असतो आणि ते खरं देखील आहे. तर विविध प्रकारच्या भाज्या या दिवसात मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे शेतकरी राजा काय करतो की त्या गोष्टींचा आनंद घेतो आणि धरणी मातेचं ऋण फेडण्यासाठी तो ह्या भोगीच्या दिवशी या सर्व प्रकारच्या भाज्यांची मिक्स भाजी बनवून धरणी मातेला नैवेद्य दाखवतो आणि तिचे ऋण मानतो की आणि असंच माझ्या शेतात बहार येऊ दे, माझं घर धनधान्याने सदा भरू दे, अशी प्रार्थना देखील करतो. तर असा हा भोगीचा दिवस आणि त्या दिवशी ही मिक्स भाज्यांची केलेली भाजी, याला बरेच जण भोगीची भाजी म्हणतात किंवा खेंगट देखील म्हणतात. आता ही भाजी अतिशय चवदार पौष्टिक असतेच, त्याचबरोबर याचे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म देखील आहेत. त्याबरोबर ही बाजरीची भाकरी खाल्ली जाते. बाजरीची भाकरी ही उष्ण असते. हिवाळ्याच्या दिवसात शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी बाजरीची भाकरी खाल्ली जाते. तसेच अनेक ज्यातून तेल आपल्याला मिळतं असे पदार्थ देखील खाल्ले जातात, जसं की शेंगदाणे असतील किंवा तीळ असतील. अशा प्रकारे जे शरीराला उष्णता देणारे पदार्थ आहेत ते देखील खाल्ले जातात. तर भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे लागणारं साहित्य आपण पाहूयात. तर सर्वात आधी आपण घेवडा घेतलेला आहे, घेवड्याच्या बिया घेतलेल्या आहेत. इथे ओले हरभरे घेतले तरीही चालतील, पण मी वाळलेले हरभरे भिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण पेरू घेतलेला आहे. ही भाजी आंबट गोड असते, त्यामुळे चवीसाठी आपण पेरू घेतलेला आहे. मटार घेतलेले आहेत, गाजर घेतलेले आहे. इथे आंबट असे बोरं घेतलेले आहेत. ही भाजी अगदी चटकदार होण्यासाठी आंबट बोरं इथे आपल्याला घ्यायचे आहेत. तीळ घेतलेले आहेत, बटाटा घेतला आहे, वांगं घेतलेलं आहे, किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे आणि हे ज्वारीचं कणीस आहे, याचा आपल्याला हुरडा करून घ्यायचा आहे. आलं घेतलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. आता सर्वात आधी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे. तर त्यासाठी आपण इथे गॅस पेटवला आहे आणि हे जे ज्वारीचं कणीस आहे, जे ओलं आहे, ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याचे दाणे म्हणजेच हुरडा आपल्याला काढायचा आहे. जितकं होतील तितके पौष्टिक आणि विविध प्रकारच्या भाज्या यामध्ये वापरल्या जातात. हे ज्वारीचं जे कणीस आहे भाजल्यानंतर त्याला हातावर मळून घ्यायचं आणि त्याचे बाजूला दाणे काढायचे, त्यालाच आपण हुरडा म्हणतो. अतिशय चवीला छान गोडसर हे दाणे लागतात आणि हे दाणे आपल्याला ह्या भोगीच्या भाजीमध्ये देखील घालायचे आहेत. अतिशय चविष्ट ही भाजी बनते. आता हे कणीस छान भाजलेलं आहे, गरम आहे, तोपर्यंतच असं हातावर मळून त्याचा हुरडा आपल्याला बाजूला काढायचा आहे. बऱ्यापैकी कणीस गरम आहेच, पण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच त्याचा हुरडा निघतो. त्यामुळे गरम आहे तेवढ्यातच आपल्याला हातावर असं मळून हा हुरडा काढायचा आहे. अगदी चमचाभर मिळाला तरीही चालेल. शास्त्रमार्ग आपण यामध्ये हे घालणार आहोत. आता हे आपलं तयार आहे. तर आता सर्वात आधी आपल्याला हे जे पेरू घेतलेलं आहे याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. घरात लहान मुलं असतात, वयस्कर माणसं असतात. ही पेरूची बी जर दाताखाली आले तर दात दुखू शकतो, म्हणून काय करायचं, ह्या बिया काढून घ्यायच्या आणि मागचा जो पेरूचा भाग आहे जो अगदी मऊ असतो तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बोरं देखील चिरून घेणार आहे. इथे पाणी घेतलं आहे, त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वांगं असं चिरून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याच्या बारीक फोडी घालून आपल्याला मिठाच्या पाण्यात घालायच्या आहेत. मिठाच्या पाण्यात वांगं घातलं की ते काळं पडत नाही, त्यामुळे आपण इथे मिठाचं पाणी घेतलेलं आहे. बटाटा देखील आपण छोट्या छोट्या फोडी करून चिरून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगा घातल्या तरीही चालतील, तर आमच्याकडे शेवग्याच्या शेंगाही घातल्या जातात. तर इथे मी शेवग्याच्या शेंगा देखील एक शेंग घेतली आहे आणि याचे छोटे छोटे तुकडे करून याच्या शिरा आपण काढून घेणार आहोत आणि हे देखील आपल्याला भोगीच्या भाजीमध्ये घालायचे आहेत. भोगीची भाजी म्हणजे
पूर्ण कलरफुल अनेक कलरच्या भाज्या यामध्ये घातलेल्या जातात, अनेक चवीच्या भाज्या घातलेल्या जातात, चवीचे पदार्थ यामध्ये घातलेले जातात. आता आपल्याला सर्वात आधी मसाला बनवायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये आपण कांदा लसूणचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे कांदा लसूण विरहित आपली भोगीची भाजी ही असणार आहे. शेंगादाणे भाजून घेतले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी तीळ घ्यायचे आहे. हे छान तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कढई गरम आहे त्यामुळे तीळ घातले की सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर तीळ जळू शकतात. तुम्ही ते पाहू शकता. हे तीळ जे आहेत तडतडायला लागले आहेत, काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर अर्धी वाटी हे सुकं खोबरं आहे, हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हा मसाला जो आहे आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे. आता पूर्वतयारी आपली झाली आहे. बोरं ही चिरून घ्यायची आहेत, कारण यामध्ये गुठळ्या असतात. जर ही बोरं अख्खी आपण भाजीमध्ये घातली तर ती जेवताना दाताखाली येऊ शकतात, म्हणून आपल्याला याचे कापून घ्यायचं आहे. गुठळीचा भाग हा काढून घ्यायचा आहे. बोराने छान आंबट चव या भाजीला येते. तुम्ही यामध्ये टोमॅटो देखील घालू शकता, पण नैवेद्य दाखवायचा असल्यानंतर आम्ही भाजीमध्ये टोमॅटो घालत नाही, त्यामुळेच इथे बोरं घेतली आहे. तिळामधले थोडेसे तीळ आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि बाकीचा मसाला हा बिना पाणी घालता आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचा आहे. पाणी न घातलाच हे वाटल्यामुळे काय होतं की हे मसाला छान मिळून येतो. यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. आणि जर आजची रेसिपी आवडली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. तुम्ही ते पाहू शकता. वाटणाला छान कलर देखील आलेला आहे. कोथिंबीर यामध्ये आपण घातली होती. आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे, तर 2 पळ्या तेल मी यामध्ये घेतलेलं आहे. तेल जास्त घालायची गरज नाही, कारण आपण यामध्ये तिळाचा कूट, भाजलेलं खोबरं घालणार आहोत. तर काय होतं की त्याला तेल सुटतं, त्यामुळे ही भाजीला छान तवंग येतो. त्यामुळे आपण यामध्ये जास्त तेल घालायची गरज नाही. फोडणी करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जो बनवलेला मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे. त्याच्या आधी आपण पाव चमचा हिंग, थोडीशी हळद आणि यातला अर्धा मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. गॅस यावेळी अगदी मध्यम ठेवायचा आहे, नाहीतर मसाला आपला करपू शकतो, कारण यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. आता छान याला तेल सुटायला लागलेलं आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. व्यवस्थित हे परतून झालं की यामध्ये एक एक करून सगळ्या भाज्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला यामध्ये रसभाजी करायची असेल, म्हणजे रस्सा भाजी करायची असेल, तर त्यानुसार पाण्याचं प्रमाण थोडं जास्त केलं तरीही चालेल, किंवा अंगापुरतं पाणी जर हवं असेल तर अगदी थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे. यामध्ये सगळ्या भाज्या मी घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करत आहे. तुम्ही ते पाहू शकता. आपण मिठाच्या पाण्यामध्ये वांगी ठेवले होते, त्यामुळे अजिबात काळे पडलेले नाही आहेत. यामध्ये हुरडा घातलेला आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण यामधल्या काही भाज्या ह्या अगदी पटकन शिजतात आणि काही भाज्यांना वेळ लागतो. त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे. चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर गोडा मसाला घालायचा आहे. हा गोडा मसाला देखील कांदा आणि लसूण न घालताच बनवलेला आहे. ही भोगीची भाजी नैवेद्याला दाखवायची आहे, त्यामुळे कांदा लसूणचा वापर अजिबात करायचा नाही आहे. तरी देखील ही भाजी अगदी खमंग, चविष्ट आणि झणझणीत होते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये बेडगी मिरचीचं 1 चमचा मीठ घालायचं, की जेणेकरून तर्रीला छान लालसर रंग येईल, तवंग येईल. आता हे देखील मिक्स करून घेतलं आहे. सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याची 1 ते 2 वाफ काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स केलं आणि झाकून ठेवलं. मंद आचेवरच आपल्याला गॅस ठेवायचा आहे. शेजारी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. गरम पाणीच आपल्याला यामध्ये घालायचं, की जेणेकरून आपल्याला छान तर्रीदार भाजी मिळेल. आता हे पाणी देखील छान उकळलेलं आहे, तर ह्या भाजीमध्ये हे मी घालून घेत आहे. गरम पाणी घातलं की भाजीला छान तवंग येतो, तर्री येते. आता हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण या अर्धा जो कूट किंवा मसाला जो ठेवला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. आपल्याला जितकं दाटसर ही भाजी करायची आहे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता. ही छान दाटसर झालेली आहे आणि याच्यावर तवंग देखील यायला सुरुवात झालेली आहे. आता ही आपल्याला भाजी झाकून ठेवायची आहे. मंद आचेवर शिजू द्यायची आहे आणि यानंतर आपल्याला बाजरीच्या भाकरी देखील करायच्या आहेत. अगदी 10 मिनिटानंतर यामध्ये झाकण काढलं आहे. भाज्या शिजत आल्या आहेत. त्यावेळी आपल्याला गूळ घालायचा आहे. तुम्ही याऐवजी साखर घातली तरीही चालेल,
पण गुळाने जी टेस्ट येते ती साखरेने येत नाही. गुळ घातला तर खूप छान आंबट गोड अशी चव भाजीला येते. ही भाजी अगदी म्हणजे आंबट गोड तिखट यामध्ये सगळ्याच चवी समाविष्ट असतात. आता तर्री आपल्याला आलेली आहे ती तशीच राहावी म्हणून यामध्ये आपल्याला डाव घालायचा आहे आणि असं तिरकं झाकण ठेवून ही भाजी शिजू द्यायची आहे. ही भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता एकदा चेक करायची आणि कोथिंबीर यामध्ये आपल्याला घालायची राहिलेली आहे, ती वरून कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे. आता इथे शेवग्याची शेंग आणि गाजर मी चेक करून घेत आहे, कारण ह्याच 2 भाज्यांना शिजायला जास्त वेळ लागतो. आता गाजर देखील आपलं बऱ्यापैकी मऊ झालेलं आहे. आता अगदी मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे आणि हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आणि या गॅसवर मला भाकरी करायच्या आहेत, तर शेजारच्या छोट्या गॅसवर मी याला ट्रान्सफर करत आहे आणि इथे तवा आपल्याला गरम करायला ठेवायचा आहे. आता बाजरीच्या भाकरी आपल्याला छान तीळ लावून खमंग खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. बाजरीची भाकरी जितकी थापाल तितकी पातळ होते, त्यामुळे अगदी पातळ खरपूस भाकरी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. बाजरीच्या पिठात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि तीळ देखील घातलेले आहेत. अगदी थोडं करून आपल्याला ही जी भाकरी आहे ही थापून घ्यायची आहे. व्यवस्थित पीठ मळलं की भाकरीला चिरा जात नाहीत, त्यामुळे थोडं पाणी घ्यायचं आणि घट्टसर याचा गोळा करायचा आणि छान मळून घ्यायचा, की जेणेकरून आपली जी भाकरी आहे ही छान होईल आणि त्याला अजिबात चिरा जाणार नाहीत, भेगा जाणार नाहीत. आता याच्या 2 भाकरी होतील, तर नैवेद्यापुरत्या भाकरी मी करून घेत आहे. शक्य होईल तितके पातळ भाकरी आपल्याला थापून घ्यायच्या आहेत. मी पिठामध्येही थोडेसे तीळ घातले की पूर्ण भाकरीमध्ये ते मिक्स होतील. जर आपण वर लावले तर वरच्या भागालाच तीळ राहतात, म्हणून पिठामध्ये अगदी चिमूटभर घातले तरीही भाकरीमध्ये छान दिसतात. आता इथे आपल्याला खाली थोडंसं पीठ आणि थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि ही भाकरी पातळसर अशी थापून घ्यायची आहे. पीठ थोडंसं घट्ट केलं की ही भाकरी छान खरपूस होते, लवकर भाजते. आता मधला आपल्याला हा गोळा काढून घ्यायचा आहे आणि बोटांनी असं प्रेस करत आपल्याला ही भाकरी छान गोलसर अशी पातळ थापून घ्यायची आहे. तवा मी गरम करायला ठेवला आहे. मंद आचेवरच तवा आपल्याला ठेवायचा आहे आणि ही भाकरी आपल्याला छान थापून घ्यायची आहे. यानंतर अशा प्रकारे दोन्ही हाताने पकडून ही भाकरी आपल्याला तव्यावर घालायची आहे. अशा प्रकारे भाकरी तव्यावर घातली तर भाकरी हवा घेत नाही आणि मध्ये भाकरीला फोड येत नाहीत. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे भाकरी तव्यावर घालायची आहे. वरच्या बाजूने थोडंसं कोरडं झालं की पटकन आपल्याला ही भाकरी पलटी करायची आहे आणि दोन्हीही एका खालच्या बाजूने व्यवस्थित खमंग भाजली की त्यानंतर आपल्याला अशी गॅसवर ठेवायची आहे. बरेच लोक गॅसवर न भाजता तव्यावरच भाजतात, तर तुम्ही तसेही भाजू शकता. तुम्ही ते पाहू शकता अगदी टम्म अशी भाकरी फुगलेली आहे. मी अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यावर त्या व्हिडिओमध्ये मी चुलीवर बाजरीच्या छान भाकरी केल्या होत्या. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे. 2 भाकरी मी छान करून घेतलेल्या आहेत. आता नैवेद्य आपल्याला वाढून घ्यायचा आहे. तर इथे नैवेद्याचं ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये मी ह्या भाकरी ठेवल्या आहेत आणि त्यावर गुळाचा खडा ठेवलेला आहे. त्यानंतर तोंडी लावायला इथे आपल्याला कांदा घ्यायचा नाही आहे, त्याऐवजी मी इथे पेरू आणि गाजर घेतलेलं आहे. आणि तुम्ही ते पाहू शकता दाटसर असं आपलं भोगीची भाजी किंवा खेंगट तयार आहे. चव अतिशय अप्रतिम झाली होती. आजचा हा व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.